आदिवासी कोळी प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या समाजाच्या बांधवांना जात दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळावेत, तसेच रक्त नात्यातील नातेवाईकांना देखील जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करावेत। 20 ऑक्टोबर 2023 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, व इतर अन्य मागण्यांकरता कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। कोळी महासंघाचा रमेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रमेश दादा तुम आगे च्या पत्राची पूर्तता झालीच पाहिजे। 20-10-23 च्या पत्राची पूर्तता झालीच पाहिजे। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम आदिवासी कोळी समाज बांधवांना माझा जय वाल्मिकी। आज आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदरणीय कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सगळा समाज एकत्र येऊन निवेदन देत आहोत, जे की आदिवासी विभाग महाराष्ट्र सरकार वेळोवेळी आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी याच्यावर अन्याय करत आहे। प्रत्येक वेळेस नको ते सर्क्युलर काढून, नको ते परिपत्र काढून, नको ते GR मध्ये खाडाखोड करून, काहीतरी समाजाला दिशाभूल करून समाजासाठी खूप वेठीस धरत आहे आणि हे समाजावर खूप मोठा अन्याय होत आहे। आणि आदिवासी विभागाने आमच्या समाजाच्या आमच्या मागण्या मान्य करावं, आमचे दुःख लक्षात घ्यावं, आमची तीव्रता लक्षात घ्यावी, समाजाचं लेकराबाळाचं हित लक्षात घ्यावं आणि हे होणारा वेळोवेळी अन्याय जो की आमच्या समाजावर होतो ते त्वरित थांबावा, एवढ्यासाठी म्हणून आम्ही एक माननीय मुख्यमंत्री साहेबांना सगळं समाज माध्यमांना एकत्र करून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यातून आदरणीय रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही एक स्मरणपत्र दिलेलं आहे, जे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अगोदर आमची मीटिंग बोलवली होती। ते मीटिंगला बोलून त्या मीटिंगचा अजूनही आमच्याकडे आमच्या नावाचं परिपत्र किंवा सर्क्युलर किंवा GR कसला निघालेला नाही। शासन दरबारी 2014 पासून वेळोवेळी आमची फसवणूक होत आहे, वेळोवेळी आमची दिशाभूल केली जात आहे, वेळोवेळी आम्हाला वेळ निभून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे। अद्याप तरी कुठला निर्णय आम्हाला झाला नाही, आमच्या लेकराबाळाला हित मिळत नाही। आणि जास्त सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आदिवासी विभाग आणि आदिवासी मंत्री जो सध्याचे आहेत हे आमच्या समाजावर खूप मोठा अन्याय करत आहेत। सर्वांना आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे, हा अन्याय त्वरित थांबवावा, अन्यथा महाराष्ट्रातला आदिवासी कोळी समाज, आदिवासी मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी अतिशय जोमाने पेटवून अतिशय उग्र आंदोलन याच्या पुढचं होईल, हे आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो। महाराष्ट्रामध्ये समस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सरकारला स्मृतिपत्र दिलेलं आहे, जे की 20-10-2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सह्याद्रीला बैठक झाली होती आणि परिपत्रक निघालं होतं। त्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही एक स्मरणपत्र मागे देवेंद्र फडणवीस साहेबाला दिलेलं आहे आणि त्याच निमित्त आज तमाम महाराष्ट्रातील कलेक्टर ऑफिसमध्ये आजच्या दिवशी एकत्र आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेले आहे। तात्काळ आमच्या या GR ची पूर्तता झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही तर सगळे समाज बांधव जमलेले आहोत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील मुंबईमध्ये त्यांनी सुद्धा आज तिथे कलेक्टरला ठाण्यामध्ये निवेदन दिलेलं आहे। तरी समस्त समाज बांधव आमदार रमेशदादा पाटील यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही जर हा तात्काळ GR निघाला नाही तर आम्ही आणखीन ताकदीनिशी धरणे आंदोलन व उपोषणाला बसणार आहोत, या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो।